नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुनश्च विषय मराठी आणि यामधला जो पाठ आहे दुसरा, ज्याचं नाव आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे, याचा भाग दुसरा आणि उर्वरित भाग हा आज आपण बघणार आहोत. की यापूर्वी आपण बघितलं की लेखक एका शाळेमध्ये जातात आणि त्यावेळेला मुलांचा परिपाठ हा चालू असतो आणि परिपाठ झाल्यानंतर त्या मुलांशी अगदी मनमोकळेपणे लेखक संवाद करतात आणि त्या संवादातून देश आणि देशप्रेम याविषयीची शिकवण लेखक या मुलांना देतात. तर चला याचा उर्वरित भाग आज आपण बघूया. लेखक पुढे म्हणतात की संत कबीरांचे नाव तुम्ही ऐकले आहे ना? तर मुले म्हणतात, हो ऐकले आहे ना. ते शेले विणायचे इतर विणकरांसारखेच, पण देशासाठी हे सनंग विणतो आहे अशा भावनेने विणायचे आणि म्हणूनच ते अपूर्व असायचे. आपण शिकतो आणि अध्यापक शिकवतात. परीक्षेत चांगले मार्क मिळावेत म्हणून शिकवलेले आणि मुले सज्ञान व्हावीत म्हणून शिकवलेले, यात फरक असेलच की नाही? आता लेखक पुढे त्यांना प्रश्न विचारतात की संत कबीरांचे नाव तुम्ही ऐकलेलं आहे का? तर त्यावर मुलं म्हणतात की हो, आम्ही त्यांचं नाव जे आहे ते ऐकलेलं आहे. तर लेखक म्हणतात की ते व्यवसायाने एक विणकर होते. विणकर म्हणजे कापड विणणारा व्यक्ती. आता पूर्वीच्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये कापड हे घरोघरी विणले जायचे आणि जे विशेषतः विणकराचा व्यवसाय करणारे लोक हे मोठमोठाले कापड हे आपल्या घरीच विणायचे. पण लेखक म्हणतो की ते इतर विणकरांसारखेच शेले म्हणजे काय? कापड. शेले म्हणजे कापड. आणि ते इतर जे विणकर असायचे त्यांच्यासारखेच ते विणकाम करायचे. परंतु त्या विणकरांमध्ये आणि त्या कबीर विणकरामध्ये काय फरक होता? तर आपण हा जो कापड आहे म्हणजे जो सनंग आहे, सनंग म्हणजे काय? सलग विणलेले अखंड वस्त्र. सनंग म्हणजे सलग विणलेले अखंड वस्त्र म्हणजे एक लांबच लांब विणलेलं कापड असा त्याचा अर्थ होतो. मग जेव्हा संत कबीर हे कापड विणायचे म्हणजे सनंग विणायचे, तेव्हा हे सनंग म्हणजे हे जे कापड आहे ते आपण संपूर्ण देशासाठीच विणतो आहे अशा भावनेने ते विणायचे. म्हणजे हे कापड आपण सगळ्यांसाठीच विणतो आहोत अशा प्रकारची भावना ते कापड विणताना ठेवायचे. आणि म्हणूनच काय, ते जे कापड विणायचे ते अपूर्व असायचे. म्हणजे ते खूप छान कलाकुसरीने युक्त असं छानसं कापड ते विणायचे. मग आता हे उदाहरण लेखकांनी मुलांना का बरं दिलेलं आहे? की पुढे लेखक म्हणतो की आपण शिकतो आणि अध्यापक काय करतात? शिकवतात. अध्ययनाचं काम हा विद्यार्थी करतो आणि अध्यापनाचं काम हे कोण करतात? अध्यापक करतात. म्हणजे मुलांना शिक्षक शिकवतात आणि मुलं मात्र काय करतात? अध्ययन करतात. पण फक्त परीक्षेत चांगले मार्क मिळवण्यासाठी शिकवलेलं आणि मुले सज्ञान व्हावीत. फक्त परीक्षेकरिता जेव्हा आपण मार्क मिळवण्यासाठी शिकतो तेव्हा ते ज्ञान जे आहे ते वरवरचं असतं. त्यामध्ये आपला हेतू त्यामागचा कसा असतो? एक प्रकारचा एक स्वार्थ असतो की आपल्याला परीक्षेमध्ये चांगले गुण मिळाले पाहिजेत. पण आपण जे काही शिकतो आहोत ते ज्ञान आपल्याला संपूर्ण आयुष्यभर जर प्राप्त करायचे असेल तर त्याकरिता आपण काय झालं पाहिजे? आपण फक्त विद्यार्थी राहता कामा नये, तर आपण अध्ययनार्थी बनलं पाहिजे. मग ज्या वेळेला आपण चांगल्या प्रकारे अध्ययन करू त्याच वेळेला आपण काय बनू शकू? चांगलं ज्ञानी मनुष्य हे बनू शकू. म्हणून केवळ परीक्षेत मार्क मिळवण्यासाठी अभ्यास करणं किंवा शिकवणं आणि मुलांनी सज्ञान व्हावं म्हणून शिकवलेलं यामध्ये काय आहे? अंतर आहे. आणि तेच अंतर इतर विणकरांप्रमाणे कापड विणणाऱ्या विणकरांमध्ये आणि कबीरांमध्ये जो फरक होता तो लेखकांनी या ठिकाणी सांगितलेला आपल्याला दिसतो. म्हणजे काय की कोणतंही काम जे आहे ते आपण मन लावून केलं पाहिजे आणि केवळ त्याच्यामागे स्वार्थदृष्टी न ठेवता आपण अगदी मनापासून जर ते कार्य केलं तर ते नेहमीच काय होतं? उत्तम होतं. आणि ज्या वेळेला व्यक्तीच्या मनामध्ये देशप्रेम असेल
त्यावेळेला अशा उत्तम प्रकारच्या कामाकरिता तो काय करतो, तन मन धनाने ते कार्य पार पाडण्यासाठी त्याला प्रेरणाही प्राप्त होत असते. मग पुढे लेखक म्हणतात की हो, फरक असायलाच हवा की अध्ययन करताना अध्यापकांनी फक्त परीक्षेत मार्क मिळवण्यासाठी शिकवलेलं आणि मुले सज्ञान व्हावीत, म्हणजे त्यांना आयुष्यभर हे ज्ञान प्राप्त व्हावं अशा प्रकारचं शिकवणं, यामध्ये जो फरक आहे तो फरक आपल्याला मुलांनासुद्धा ओळखता येतो आणि तो फरक आपल्याला ओळखता यायलाच हवा असं लेखक मुलांना म्हणतो. पुढे तो म्हणतो की हॉटेलात आपण खातो आणि घरी आईने बनवलेला पदार्थ आपण खातो, त्यात काही फरक आपल्याला जाणवतो? तर पुढे मुले म्हणतात की आईच्या प्रेमाची चव त्या पदार्थात मिळालेली असते ना. की लेखक त्यांना उदाहरणामागे उदाहरणं देतो आहे. कशाकरिता? की देशप्रेम काय आहे, हा देश म्हणजे काय, आणि त्या देशात राहणाऱ्या नागरिकांवर खरंखुरं निस्वार्थी प्रेम करणं म्हणजे काय, हे ते समजून तो सांगतो आहे. म्हणून तो म्हणतो की हॉटेलात आपण जेव्हा खातो आणि आईने घरी बनवलेला पदार्थ जेव्हा आपण खातो, त्यामध्ये नक्कीच काय असतो, एक प्रकारचा फरक असतो. कारण त्या हॉटेलामध्ये फक्त त्या हॉटेल मालकाची व्यावसायिक वृत्ती असते, म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी आपला माल खावा आणि त्यातून आपल्याला जास्तीत जास्त पैसे मिळावेत, प्रॉफिट मिळावं, फायदा व्हावा, या स्वार्थी वृत्तीने तो हॉटेल हा चालवत असतो. परंतु आईच्या जेवण बनवण्याच्या मागे मात्र असा कोणताही स्वार्थ नसतो. ती अगदी निस्वार्थ मनाने आपल्या मुलांना उत्तम पदार्थ हे खाऊ घालावेत आणि त्याचं चांगलं पालनपोषण व्हावं या हेतूने ती घरी स्वयंपाक बनवत असते. आणि त्यामुळे आईने बनवलेल्या प्रत्येक पदार्थामध्ये आईच्या प्रेमाची चव ही मिसळलेली आपल्याला दिसून येते, असं तो त्या मुलांना म्हणतो. पुढे तो म्हणतो की अमुक वजनाचा हात अमुक गतीने पाठीवर धबधब करू लागला की आपल्याला जे जाणवेल ते आणि आईने पाठीवर शाबासकी दिली त्यात अंतर आहे की नाही. आईची शाबासकी ती आईची शाबासकी, यंत्राने तसे केल्याने ते समाधान कुठले. की अमुक वजनाचा हात अमुक गतीने पाठीवर धबधब करू लागला की आपल्याला जाणवतं की कोणी आपल्याला मारण्यासाठी हात उगारलेला आहे किंवा प्रेमाने तो आपल्या पाठीवर थपथप करतो आहे, हे आपल्याला त्वरित जाणवतं. आई ज्या वेळेला आपल्याला आपली पाठ थपथपते त्यावेळेला आपल्याला काय वाटतं, आपल्याला ती शाबासकी देते आहे. आणि इतरांनी जेव्हा आपल्या पाठीवर हात थपथपवला तेव्हा आपल्याला ती जाणवतं की यामध्ये प्रेमाचा उलावा, स्पर्श कशामध्ये आहे. आई जी जेव्हा आपली पाठ थपथपते तेव्हा आपल्याला तिच्याकडून शाबासकी मिळालेली आपल्याला जाणवते आणि इतरांच्या थपथपण्यामागे जो काही हेतू असेल तो आपण निश्चितचपणे ओळखू शकतो. आईची शाबासकी ती आईची शाबासकी असते. एखाद्या यंत्राने तसे केल्याने आपल्याला ते समाधान प्राप्त होणार नाही. म्हणजे काय की ज्यामध्ये आईचं प्रेम आहे, निस्वार्थ वृत्ती आहे, ती आपल्याला एखाद्या छोट्याशा उदाहरणातून सुद्धा कळायला मदत होते. एखाद्या यंत्राने आपल्या पाठीवर हात फिरवला तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रेमाचा ओलावा आपल्याला जाणवत नाही. पुढे तो म्हणतो की तेव्हा देशाच्या व देशबांधवांच्या प्रेमाने आपण जे करू त्याची गुणवत्ता निश्चितच वेगळी असेल. ही जाणीव नसल्याने अनेक अडचणी आणि गैरसोयी आपणच निर्माण करत असतो. एसटीच्या, रेल्वेच्या कामगाराला, त्याचप्रमाणे प्रवाशालाही जर खरोखर आपल्या देशबांधवांबद्दल प्रेम असेल, आस्था असेल तर गाड्या घाण राहतील का? मग पुढे तो मुलांना प्रश्न करतो की देशाच्या व देशबांधवांच्या प्रेमाने आपण जे करू, म्हणजे ज्या वेळेला आपल्या प्रत्येक देशातील नागरिकांमध्ये एकमेकांप्रती सद्भाव असेल, प्रेम असेल, निस्वार्थी वृत्ती असेल, त्यावेळेला आपण जे काही कार्य करू या देशबांधवांच्या समवेत त्यामध्ये नक्कीच काय असेल, एक प्रकारची गुणवत्ता असेल, म्हणजे छान क्वालिटी त्यामध्ये असेल. आणि ज्यावेळेला ही जाणीव म्हणजे देशबांधवांमध्ये एकमेकांबद्दल सद्भावना नसेल, प्रेम नसेल, निस्वार्थी वृत्ती नसेल, तर अशा वेळेला काय होईल की त्या जाणीवेच्या अडचणीमुळे अनेक गैरसोयी आणि अनेक प्रश्न
हे आपणच स्वतःसाठी निर्माण करत असतो. जसं एस टीच्या किंवा रेल्वेच्या कामगाराला आणि एस टीमधून किंवा रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला खरोखरच जर आपल्या देशाबद्दल प्रेम असेल, देशबांधवांबद्दल प्रेम असेल, आस्था असेल, तर गाड्या आपण घाण करणार नाहीत. की आपण बघतो की अनेक वेळेला प्रवास करताना लोक गाडीमध्ये, एस टीमध्ये, रेल्वेमध्ये अनेक ठिकाणी घाण करून ठेवतात. रेल्वेतच किंवा गाडीतच बसून ते खातात पितात, खाद्यपदार्थांचे जे पॅकेट्स असतात ते गाडीमध्येच फेकून देतात. जणू काही ही रेल्वे किंवा एस टी ही आपली नाहीच अशा प्रकारची बेपर्वा वृत्ती ही त्यांची त्या ठिकाणी दिसून येते. तर असं कोणत्याही चांगल्या नागरिकाला किंवा ज्या व्यक्तीला आपल्या देशाबद्दल आणि देशबांधवांबद्दल प्रेम आहे असं असणारा व्यक्ती असं कृत्य करूच शकत नाही असं लेखक म्हणतो. आणि खऱ्या अर्थाने जर आपल्याला आपल्या देशाबद्दल प्रेम असेल, देशबांधवांबद्दल प्रेम असेल, आस्था असेल, तर आपल्या गाड्या किंवा आपल्या आजूबाजूचे परिसर हे अस्वच्छ कधीही राहू शकतच नाही. म्हणून देशावरचे आपले प्रेम प्रत्येक बारीक सारीक गोष्टीत हे दिसून आले पाहिजेत. फक्त मोठे प्रश्न उभे राहिले तेव्हाच देशप्रेम आपण दाखवूच. अर्थात असे प्रश्न जीवनात एखाद्याच वेळी आले तर येतात, पण छोटे प्रसंग रोजच्या रोजच आपल्या जीवनामध्ये येतात. की आपण या बारीक सारीक गोष्टींमधून सुद्धा काय करू शकतो, देशप्रेम दाखवू शकतो. आपल्या आजूबाजूचा परिसर जरी आपण स्वच्छ ठेवला, आपण ज्या ठिकाणी राहतो, ज्या ठिकाणी शाळेमध्ये शिकतो, ज्या कार्यालयात आपण नोकरी करतो, त्या कार्यालयांची देखरेख व्यवस्था जरी आपण नीट आणि चोखपणे केली तर आपला देश हा कधीही अस्वच्छ किंवा घाण राहणार नाही. शिवाय आपल्याला सोपवलेलं जे काही कार्य असेल ते छोटं असो वा मोठं असो, हे कार्य जर आपण मनापासून देशावर प्रेम करतो आहो असं समजून निस्वार्थी वृत्तीने जर चांगल्या प्रकारे केलं तर नक्कीच आपल्यासमोर जे अनेक प्रश्न आज आपल्याला उभे दिसतात ते कधीही उभे राहणार नाही. आणि संपूर्ण नागरिकांसाठी हा देश एखाद्या नंदनवनासारखा बनलेला आपल्याला दिसून येईल. म्हणून लेखक म्हणतो की आपल्या जीवनामध्ये बारीक सारीक गोष्टीतून सुद्धा आपण देशप्रेम हे व्यक्त करू शकतो. आणि हे छोटे छोटे प्रश्नच आपल्याला सोडवायचे आहेत. कारण मोठे मोठे प्रश्न किंवा मोठमोठ्या अडचणी किंवा समस्या या देशापुढे कधीच येतात आणि त्यावेळेला तर आपण देशप्रेम दाखवूच, परंतु छोटे प्रसंग मात्र रोजच्या रोज दैनंदिन जीवनामध्ये आपल्या पुढे येतात. तेव्हा या छोट्या छोट्या प्रसंगातूनच आपण आपलं देशप्रेम हे व्यक्त केलं पाहिजे असं या ठिकाणी लेखकाला त्या मुलांना, विद्यार्थ्यांना सुचवायचं आहे. आपले देशावरील व बांधवांवरील प्रेम प्रकट करण्यासाठी संकटांना निमंत्रण देण्याची गरज नाही. म्हणून लेखक पुढे त्यांना असं म्हणतो की आपल्या देशावरील प्रेम दाखवण्यासाठी मोठमोठी संकटच यायला हवीत किंवा युद्धजन्य परिस्थिती किंवा देश गुलामच व्हायला हवा असं काहीही नाही. याची कोणतीही गरज आपल्याला नाही. आपण छोट्या मोठ्या गोष्टीतून, बारीक सारीक गोष्टीतून सुद्धा आपलं देशप्रेम व्यक्त करू शकतो आणि आपला देश हा चांगला बनवू शकतो. मुले शांतपणे ऐकत होती. देशावर प्रेम म्हणजे देशबांधवांवर प्रेम. ज्यांना देशबांधवांवर प्रेम करता येत नाही त्यांचा देशावर प्रेम करण्याचा दावा फोल म्हणावा लागेल. फोल म्हणजे काय? खोटा, व्यर्थ, फसवा, निरुपयोगी. की मुले शांतपणे ऐकत असतात. जे काही लेखक त्यांना सांगत असतात ते शांतपणे मन एकाग्रचित्ताने मन लावून ती ऐकत असतात. म्हणून देशप्रेम म्हणजे काय? देशबांधवांवर प्रेम. की देशप्रेम जर आपण करतो आहोत तर आपल्या देशबांधवांवरही तेवढंच प्रेम करायला आपण शिकलं पाहिजे. आणि ज्यांना देशबांधवांवर प्रेम करता येत नाही त्यांचा देशप्रेमाचा दावा हा काय असला पाहिजे? फोल असला पाहिजे. म्हणजे निरुपयोगी किंवा फसवा, व्यर्थ असा असला पाहिजे. ते खऱ्या अर्थाने देशावर प्रेमच करत नाही असं आपण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पुढे लेखक म्हणतो की सारे विश्व प्रेमाने कवेत घ्यावेसे वाटले तरी जवळचे त्यांनाच आलिंगन देता येते. त्याचप्रमाणे यच्च्या यावत मानव मात्रांवर प्रेम करायचे म्हटले तरी शेवटी देशबांधवांवर प्रेम करणेच शक्य असते. की सारे विश्व हे काय? आपल्याला
प्रेमाने कवेत घ्यावेसे वाटले. कवेत म्हणजे काय? आपण सगळ्यांना, जगातल्या सगळ्या नागरिकांना आलिंगन द्यावं असं जरी आपल्याला वाटत असलं, सर्वांवर प्रेम करावं असं जरी वाटत असलं, तरी आपण फक्त जवळच्याच व्यक्तींना आलिंगन देत असतो. कारण आपण जरी असं म्हणत असलो की आमचं सगळ्या जगावर प्रेम आहे, परंतु आपण तसं वास्तववादी चित्र हे आपल्याला दिसत नाही. किंवा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनाच आलिंगन देऊ शकत नाही. आपण फक्त प्रेमाच्या व्यक्तींनाच, अगदी जवळच्या व्यक्तींनाच आलिंगन हे देत असतो. त्याचप्रमाणे यच्चा यावत म्हणजे काय? यच्च यावत म्हणजे सर्व. यच्च यावत म्हणजे सर्व प्राणीमात्रांवर, मानवमात्रांवर प्रेम करायचे म्हटले तरी आपल्याला ते काही शक्य होणार नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे? आपल्या देशातले जे नागरिक आहेत किंवा आपल्या आजूबाजूला दिसणारे आपल्या राज्यातील जे नागरिक आहेत त्यांच्यावर मात्र आपण प्रेम करायला शिकलं पाहिजे, असा संदेश लेखक मुलांना देतात. म्हणून लेखक पुढे म्हणतात की प्रेम कधीही निष्क्रिय राहू शकत नाही. प्रेमात अपार अशी संवर्धक शक्ती असते. ती ओळखूनच खरा धर्म या कवितेत साने गुरुजी म्हणतात, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. अशा खऱ्या धर्माच्या उपासकालाच खऱ्या अर्थाने असे म्हणता येईल की माझ्या देशावर माझे प्रेम आहे. की प्रेम कधीही हे निष्क्रिय राहू शकत नाही. आपण मागच्या तासाला सुद्धा हे बघितलं की प्रेम हे निष्क्रिय असूच शकत नाही. प्रेमात अपार अशी संवर्धक शक्ती असते. म्हणजे काय? की संवर्धक म्हणजे आपलं संरक्षण करणारी, आपल्या ज्या काही असीमित अशा ज्या ऊर्जा आहेत त्या ऊर्जांना प्रेरणा देणारी शक्ती ही प्रेमामध्ये असते. म्हणूनच लेखक साने गुरुजींचं उदाहरण या ठिकाणी देतात की साने गुरुजी नेहमी म्हणायचे की खरा तो एकची धर्म की जगाला प्रेम अर्पावे. की आपण सगळ्यांना जेव्हा प्रेम देऊ तेव्हाच आपल्याला काय मिळेल? इतरांकडून सुद्धा प्रेम मिळेल. म्हणून काय करावं? की संपूर्ण जगाला प्रेम अर्पण करणे हाच मानवाचा खरा धर्म आहे, असं साने गुरुजी नेहमी म्हणतात. आणि अशा अर्थाने जो व्यक्ती जगतो, अशा खऱ्या धर्माच्या उपासकालाच खऱ्या अर्थाने असं म्हणता येईल की माझ्या देशावर माझे प्रेम आहे. म्हणजे काय? की जो अशा पद्धतीने जगतो, आपल्या देशबांधवांवर, आपल्या आजूबाजूच्या नागरिकांवर जो खऱ्या अर्थाने प्रेम करतो, तोच खऱ्या अर्थाने आपल्या देशावर माझं प्रेम आहे असं तो म्हणू शकतो. पुढे लेखक म्हणतो की खरोखरच आपल्या देशावर आपले प्रेम असते तर आपली गावे अशी मलमूत्राने वेढलेली दिसली असती का? आपले डोंगर उघडे बोळखे दिसले असते का? सस्यश्यामला माता असे काय फक्त राष्ट्रगीतातच घोषवायचे की ती भूमी सस्यश्यामल व्हावी म्हणून आपला घाम गाळायची तयारी ठेवायची? देशावर प्रेम करायचे तर देशाचे आजचे चित्र बदलण्यासाठी कंबर कसायला हवी. की पुढे लेखक म्हणतो की खरोखरच जर आपल्या देशावर प्रेम असते तर आपली जी आजची गावं आहेत ती अशी मलमूत्राने वेढलेली दिसली असती का? की आपण बघतो की गावामध्ये सर्वत्र अस्वच्छता असते आणि गावामध्ये अनेक प्रकारच्या सांडपाण्याच्या नाल्या या गावाच्या अगदी मधोमध जे रस्ते असतात त्यामधून वाहताना आपल्याला दिसतात. कुठेही कोणत्याही प्रकारची अस्वच्छता लोकांना बोचत नाही आणि त्यामध्येच लोक स्वतःचा उदरनिर्वाह चालवत असतात, राहत असतात. तर असं व्हायला नको. जर आपलं खरंच आपल्या देशावर प्रेम असेल तर आपली गावं अशी अस्वच्छ दिसली नसती. आपल्या आजूबाजूला जे निसर्गाने दिलेलं जे स्वच्छ आणि सुंदर असं जे वरदान आहे की झाडाझुडपांनी फुललेले डोंगर जे होते, आज आपण ते पूर्णतः बोळखे बनवलेले आहे. बोळखे म्हणजे काय? त्या वृक्षांची सरसकट आपण आपल्या स्वार्थासाठी कत्तल केलेली आपल्याला दिसून येते. आणि जर खरंच आपल्या देशावर आपलं प्रेम असतं, अशा प्रकारे आपण या नैसर्गिक पर्यावरणाचा ऱ्हास हा केला नसता, असं लेखकाला त्यातून म्हणायचं आहे. आणि सस्यश्यामला माता म्हणजे काय? सस्यश्यामला माता म्हणजे सस्य, आणि सस्य म्हणजे धान्य,
आणि शेते पिकांनी जेव्हा डवरून निघतात त्यावेळेला त्यांचा रंग हा गडद हिरवा असा बनतो. म्हणजे शेते ज्या वेळेला पिकांनी भरभरून निघतात त्यावेळेला काय होतं, त्यांचा संपूर्ण शेताचा रंग जो आहे तो हिरवा बनतो. आणि या गडदपणामुळे काहीसा सावळासुद्धा दिसतो, म्हणून तिला श्यामला असे म्हणतात. म्हणजेच काय, शस्य म्हणजे धान्य आणि शेते जेव्हा पिकांनी डवरून आली, बहरून आली की त्यांचा रंग हा गडद हिरवा बनतो आणि गडदपणामुळे तो काहीसा सावळासुद्धा दिसतो, म्हणून तिला श्यामला असे म्हणतात. म्हणजे एकंदरीतच धान्याच्या पिकांनी डवरून आलेली धरणी माता म्हणजे काय, सस्यश्यामला माता होय. या शब्दातून आपल्या देशाची संपन्नता आणि समृद्धीसुद्धा व्यक्त होते. म्हणून लेखक म्हणतो की सस्यश्यामला माता असे फक्त आपण राष्ट्रगीतातच म्हणायचे का, की आपली भूमी ही सस्यश्यामल व्हावी म्हणून आपण आपला घाम गाळायची तयारीही ठेवली पाहिजे. म्हणजे आपली ही जी धरती माता आहे, आपल्या देशाची जी भूमी आहे ती सस्यश्यामला व्हावी याकरिता आपण कष्ट करण्याची तयारीही ठेवली पाहिजे. आणि तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने म्हणू शकू की आम्ही आमच्या देशावर खऱ्या अर्थाने प्रेम करतो. देशावर प्रेम करायचे तर देशाचे आजचे जे चित्र आहे ते बदलवण्यासाठी आपण कंबर कसायला हवी. कंबर कसणे म्हणजे काय, खूप प्रयत्न करणे किंवा प्रयत्नांची पराकाष्ठा करणे किंवा जिद्दीने सिद्ध होणे. म्हणजे काय, की आपण अशी जिद्द बाळगली पाहिजे की आपण आपल्या या देशाच्या भूमीला सस्यश्यामल बनू, म्हणजे धनधान्यांनी संपूर्ण असं बनूया, अशा प्रकारची जिद्द, अशा प्रकारचे कष्ट घेण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर तो प्रदूषणाच्या कचाट्यात गवसू नये यासाठी मी खटपट करायला नको का, की माझा देश हा अस्वच्छ नको, मला अगदी स्वच्छ निर्मळ असा देश हवा आहे, प्रदूषणमुक्त असा देश हवा आहे. असं करण्यासाठी आपण काय करायला हवं, आपण खूप प्रयत्न करायला हवेत असं लेखक म्हणतो. इथली हवा, इथला पाणी, निसर्ग बिघडून टाकल्यामुळे आपल्या देशावरील आपले प्रेम सिद्ध होईल काय, की आपण आपल्या स्वार्थाकरिता आपल्या देशाची हवा, इथलं पाणी, इथला निसर्ग हा ज्या वेळेला बिघडून टाकतो त्यावेळेला आपण खऱ्या अर्थाने आपण आपल्या देशावर प्रेम करतो असं म्हणू शकत नाही. ही भूमी सुजलाम सुफलाम आहे असे म्हणत असतानाच तिची सुफलता आपल्या कर्तृत्वावर अवलंबून राहणार आहे हे कसे विसरता येईल. म्हणून आपण काय केलं पाहिजे की आपल्या देशाची भूमी ही सुजलाम सुफलाम बनवली पाहिजे. म्हणजे ती संपूर्ण दृष्टीने समृद्ध आणि संपन्न अशी आपण बनवली पाहिजे. आणि हे केव्हा शक्य होईल, ज्यावेळी आपण त्या देशावर खऱ्या अर्थाने प्रेम करू, त्यासाठी आपलं मन निस्वार्थी वृत्तीने कष्ट करायला तयार असेल. आणि कष्ट करणाऱ्याला जर फळ मिळत नसेल आणि फळाची इच्छा धरणाऱ्याला जर कष्ट करावे लागणार नसतील तर त्या भूमीला सुफला म्हणता येईल का. म्हणजे काय, की एखादा व्यक्ती कष्ट करण्यासाठी तयार आहे परंतु त्या कष्टाचं फळ त्याला म्हणजे इतर नागरिकांकडून जर त्याला कोणत्याही प्रकारचं मदत किंवा सहकार्य मिळत नसेल तर अशावेळी त्या भूमीला कधीही आपण सुफला असं म्हणता येणार नाही. म्हणजे काय, की सर्व नागरिकांनी एकत्र येऊन आपल्या देशावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी आपला देश हा सुजलाम सुफलाम बनवण्याकरिता आपण प्रयत्न करायला हवे, कष्टांची पराकाष्ठा करायला हवी असं लेखक त्या मुलांना म्हणतो. म्हणून पुढे लेखक म्हणतो की माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर वंदे मातरम गीतात जो आदर्श सांगितला आहे तो वास्तवात यावा यासाठी धडपडण्याची प्रेरणा आपल्याला मिळाली पाहिजे. की वंदे मातरम गीत जे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी आनंदमठ ही जी त्यांची कादंबरी होती त्या कादंबरीमध्ये लिहिलेलं आहे की वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्यश्यामला मातरम, की हे माझ्या भारतभूमी मी तुला सुजलाम सुफलाम संपन्न श्रीमंत बनवण्याकरिता माझ्या जीवाची बाजी लावेल अशा प्रकारचं वंदे मातरम हे गीत आहे. आणि या गीतातून काय मिळते, आपल्याला आपल्या देशाबद्दल कार्य करण्यासाठी प्रेरणा प्राप्त होते असं लेखक म्हणतो. मग आपण या गीतातून काय घेतली पाहिजे, प्रेरणा तर घेतलीच पाहिजे. त्याशिवाय आपण जात धर्म वंश भाषा यांना निमित्त करून आपसात भांडत राहिलो तर या भारत मातेला हे रुचेल काय.
असा प्रश्न लेखक त्यांना करतो की आपण विविध कारणांसाठी भारतामध्ये धर्म, वंश, जात, भाषा यावरून अनेक वेळेला भांडणं होतात, दंगे होतात, जाळपोळ होते, लुटालूट होते. तर असं जर झालं तर कोणत्याही मातेला, कोणत्याही देशाला किंवा कोणत्याही आपल्या भारत मातेला हे कधीही रुचणार नाही. म्हणून आपण आपल्या देशावर प्रेम करायला शिकलं पाहिजे आणि प्रेमही कसं निस्वार्थी वृत्तीने प्रेम करायला शिकलं पाहिजे. देशावर आपले प्रेम असेल तर सर्व समाज घटकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणाची हमी आपल्याला देता आली पाहिजे. जर आपण खऱ्या अर्थाने आपण आपल्या देशावर प्रेम करत असू, म्हणजेच देशबांधवांवर जर प्रेम करत असू, तर आपल्या आजूबाजूला जेवढे काही समाज घटक आहेत, म्हणजे जेवढे काही नागरिक आहेत, त्या प्रत्येक नागरिकाला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणाची हमी आपल्याला देता आली पाहिजे. शेवटी देशावर प्रेम म्हणजे काय? भूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवरही प्रेम. म्हणजे फक्त भूमीवर प्रेम करून चालणार नाही, तर इथे राहणाऱ्या देशबांधवांवर, नागरिकांवर सुद्धा प्रेम करायला आपण शिकलं पाहिजे. भूमिपुत्रांवर ज्यांना प्रेम करता येत नाही, त्यांचे भूमीवरचे प्रेम करणे हे एक प्रकारचे ढोंगच होईल. की जर आपण फक्त भूमीवर प्रेम करणारे असू आणि भूमिपुत्रांवर प्रेम करणारे नसू, तर खऱ्या अर्थाने आपल्या देशावर प्रेम आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही, असं लेखक म्हणतो. म्हणून भूमीवर प्रेम करणे म्हणजेच काय? भूमिपुत्रांवर प्रेम करणे हा संदेश लेखक आपल्या या वक्तव्यातून मुलांना देत आहेत. म्हणून ते म्हणतात की भूमिपुत्रांवर ज्यांना प्रेम करता येत नाही, म्हणजे देशातील बांधवांवर ज्यांना प्रेम करता येत नाही, त्यांना भूमीवर प्रेम करणे हे एक, आम्ही आमच्या देशाच्या भूमीवर प्रेम करतो हे म्हणणंसुद्धा एक प्रकारचं ढोंगच होईल, असं लेखक म्हणतो. वंदे मातरम गीतात जे चित्र शब्दांकित झालेले आहे ते वास्तव्यात यावे म्हणून धडपड करत राहणे आणि सर्व भूमिपुत्रांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणा यांचे आश्वासन देणे म्हणजेच देशावर प्रेम करणे होय. की वंदे मातरम गीतात ज्याप्रमाणे त्या कवींनी, बंकिमचंद्र चॅटर्जींनी, असा भारत की जो सुजलाम सुफलाम आहे, जिथे कोणत्याही प्रकारची स्वार्थी वृत्ती नाही, देशातील देशबांधवांमध्ये सहकार्याची, प्रेमाची, आपलेपणाची भावना आहे, जिथे धर्म, वंश, जात यामध्ये भेदाभेद केला जात नाही, असा देश जर आपल्याला निर्माण करायचा असेल तर, आणि इथल्या भूमिपुत्रांना जर न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणा जर त्यांच्यामध्ये निर्माण करायचा असेल तर आपण आपल्या देशावर प्रेम करायला शिकलं पाहिजे, असं लेखक त्यांना म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा जो पाठ आहे ज्याचं नाव आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे, हा आज आपण शिकलो आहोत. आणि या पाठातून अत्यंत सुंदर असा संदेश लेखकाने दिलेला आहे की आपण प्रत्येकाने आपल्या भूमीवर आणि भूमिपुत्रांवर सुद्धा प्रेम करायला शिकले पाहिजे. केवळ देशाच्या राष्ट्रगीतामध्ये किंवा देशाच्या कवितांमध्ये फक्त आपलं प्रेम आपण व्यक्त करू नये, तर वास्तवामध्ये सुद्धा तशा प्रकारचं प्रेम करायला आपण शिकलं पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला भारत देश हा महान होईल. असा महान संदेश, अगदी उद्बोधक असा संदेश, प्रेरणादायी संदेश या पाठाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना लेखकांनी दिलेला दिसतो. धन्यवाद.